ममता बनर्जी का हराना बहुत जरूरी था। ममता बनर्जी का राजनीतिक संन्यास अभी हो गया है। 21 में नंदीग्राम में हारी, इस बार हार गया। इस बार भी हारा 15,000 से ज्यादा वोट से। ममता बॅनर्जी गेल्या 15 वर्षापासून बंगालच्या राजकारणात गाजणारं हे नाव आता शांत झालंय। डाव्यांचा पाडाव करणाऱ्या ममतांची 15 वर्षांची सत्ता भारतीय जनता पार्टीने उलथवून लावली। धक्कादायक म्हणजे भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा लाजीरवाणा पराभव झाला। या निवडणुकीत बंगालच्या राजकीय पटलावर ममतांना विरोध करणारा एक चेहरा पुन्हा एकदा समोर आला। त्याचं नाव आहे सुवेंदू अधिकारी। सुवेंदू यांनी केवळ ममता बॅनर्जी यांनाच हरवलेलं नाहीये, तर ते आता बंगालच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुद्धा आलेत। हे तेच सुवेंदू अधिकारी आहेत ज्यांनी 2021च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांना पराभूत केलं होतं। या निवडणुकीतही त्यांनी कडवी टक्कर देत ममतांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात हरवलंय। त्यामुळे आता सुवेंदू अधिकारी नेमके कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं का, याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात। सुवेंदू अधिकारी हे भारतीय जनता पार्टीचे मातब्बर नेते मानले जातात। सध्या ते पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत। सुवेंदू हे पूर्वी तृणमूल काँग्रेसचे नेते होते। एकेकाळी ते ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे। नंदीग्राम आणि सिंगूरमधील ममतांच्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी ही सुवेंदू अधिकारी यांनी सांभाळली होती। पक्षांतर्गत मतभेद झाल्यानंतर सुवेंदू यांनी टीएमसीला रामरान ठोकत 2021च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। याच निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम विधानसभेतून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता। विद्यार्थी चळवळ आणि स्थानिक निवडणुकीतून राजकारणात एंट्री मारणाऱ्या सुवेंदू यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा देखील आहे। त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे देखील राजकारणात सक्रिय होते। जिल्हा स्तरावरील संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या सुवेंदू यांनी राज्यस्तरावर मोठी ओळख निर्माण केली होती। 2006 मध्ये ते बंगाल विधानसभेत पहिल्यांदा आमदार झाले। ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीसुद्धा होते। आता 2026च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांना आसमान दाखवलंय। त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांच्या पराभवामुळे भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षांचं स्वप्न साकार झालंय। परिणामी सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे। या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।